नमस्कार, मी पंजाब डक. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो 11, 12, 13 दरम्यान राज्यात सूर्यदर्शन होणार आहे. म्हणजे सांगायचं झालं तर सर्वदूर सध्या तरी पाऊस नाही. फक्त राज्यामध्ये मात्र पूर्व विदर्भातच पाऊस आहे आणि पूर्व विदर्भात ठिकठिकाणी पाऊस झाला म्हणून हे सगळ्यांनी लक्ष द्यायचं. पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय झालं की काही भागामध्ये सांगतो की लातूर जिल्हा, धाराशिव, त्याच्यानंतर सोलापूर जिल्हा, बीड जिल्ह्यामध्ये ह्या भागामध्ये ह्या आता जे पाऊस पडला त्याच्यामध्ये तिकडल्या भागात काही भाग आणखीन सोडून दिलेला आहे. तर त्यांना सांगू इच्छितो सध्या तरी असा सर्वदूरचा तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस नाही म्हणून हे लक्षात येतं. सध्या फक्त तुम्हाला सांगतो पूर्व विदर्भातच पाऊस मात्र कायम आहे. आणखीन 2-3 दिवस तिकडं 11, 12, 13 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, इकडं अमरावती, अकोला या भागामध्ये तिकडं ते पाऊस राहणार आहे. आणि त्याच्यानंतर तिकडं नंतर 14 तारखेच्या नंतर तिकडं देखील सूर्यदर्शन होणार आहे म्हणून लक्षात येतं. राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये मग सांगायचं झालं तर हे बीड जिल्हा झाला, लातूर जिल्हा झाला, त्यानंतर जालना जिल्ह्याचा काही भाग, त्याच्यानंतर इकडं नगर जिल्ह्याचा काही भाग, कडाष्ट या भागात आणि परभणी जिल्ह्याचा काही भाग, या भागात काही भागामध्ये आणखीन पाऊस पडलेला नाही. तर त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्याकडं 14-15 तारखेच्या दरम्यान एक भाग बदलत म्हणजे स्थानिक वातावरण तयार होऊन भाग बदलत 14-15च्या दरम्यान एक पाऊस येणार आहे म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सर्वदूर नाही पडणार. हे फक्त 5-7 जिल्ह्यामध्ये समजा मराठवाड्यामध्ये ते पाऊस म्हणजे 14, 15, 16चा पाऊस एक असणार आहे म्हणून हे लक्षात येतं. सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर शेतीचे कामे करून घ्या, खुरपणी करून घ्या, फवारण्या करू शकता म्हणून हे लक्षात येतं. पण राज्यात सांगायचं झालं तर सध्या तरी असा सर्वदूरचा मोठा पाऊसच नाही. मग राज्यात फक्त तुम्हाला सांगतो की पाऊस मग कधी येणार तर तुम्हाला सांगतो राज्यात मध्ये सध्या 14 जुलै, 15 जुलै, 16च्या दरम्यान फक्त मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा भाग बदलत एक पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो. त्याच्यानंतर राज्यामध्ये 17-18च्या म्हणजे 18-19-20च्या दरम्यान एकदा थोडा एक म्हणजे विखुरलेल्या स्वरूपाचाच पाऊस असणार आहे. पण सर्वदूर काही नाही. म्हणजे सांगायचं झालं तर 20 तारखेपर्यंत असा सर्वदूरचा सध्या तरी पाऊस नाही. राज्यात फक्त जुलैच्या मात्र शेवटच्या आठवड्यात मध्ये 24 तारखेच्या नंतर मग जुलैच्या शेवटच्या आठवड्यात मग चांगला पाऊस येणार आहे. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक उद्याच्याला मेसेज दिला जाईल. धन्यवाद.